हिंदू धर्मशास्त्रामध्ये सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या होय. ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. यावर्षी सोमवती अमावस्या तिथी 13 जुलै या दिवशी संध्याकाळी 6:50 सुरू होऊन 14 जुलै 2026 ला दुपारी 3:12 समाप्त होणार आहे. सोमवारच्या दिवशी अमावस्या असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि पितरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितृतर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, त्याच्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी. शिवपिंडीवर शुद्ध जल, दूध, बेलपत्र आणि शक्य असल्यास धतुरा अर्पण करू शकतो. आणि ज्यांना काहीच उपाय करणं शक्य नाही त्यांनी सरळ ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितका जप नक्की करू शकता. विवाहित महिलाही त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे या दिवशी व्रत करतात. अनेक ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. पिंपळाच्या वृक्षाकडे तेलाचा दिवा लावण्याची सुद्धा परंपरा आहे. पितरांच्या स्मरणार्थ तर्पण किंवा श्राद्ध करणं शक्य असल्यास नक्की करा. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, तीळ, गूळ आहे, तूप, धान्य किंवा आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती आपण कोणतीही मदत नक्की करू शकतो. या दिवशी काय टाळावे तर या दिवशी राग, वादविवाद, अपशब्द, कोणाचाही अपमान आणि तामसिक आहार टाळू शकतो. व्यसनांपासून नेहमीच दूर राहणं आवश्यक आहे. या दिवशी शक्यतो व्यसनापासून दूर राहणं, सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास नक्की चांगलं होईल. अनेक ठिकाणी सोमवती अमावस्येच्या दिवशी काही राशींना शुभ आणि काही राशींना अशुभ अशी सोमवती अमावस्या सांगितली जाते. मात्र अमावस्येच्या दिवशी चंद्राचं बळ पूर्ण कमी असल्यामुळे शक्यतो आपण या सर्वच राशींनी या काळामध्ये उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. या सर्व उपासनांसोबतच श्रद्धा, भक्ती, चांगलं कर्म आणि ईश्वरावर विश्वास यांना सर्वात जास्त महत्त्व आहे.